शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात पेढ्यांच्या दुकानावर एफडीएच्या धाडी, भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यात खळबळ। बातमी शेगाव येथून। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या पेढ्यांच्या दुकानावर आज 27 जून रोजी एफडीएच्या विभागाने अचानक धाडी टाकल्या। यामुळे मंदिर परिसरात भेसळ करणाऱ्या पेढा व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। 27 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजता दरम्यान बुलढाणा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकाने 2 दुकानातील पेढ्यांचे नमुने घेतले। सदरच्या टीममध्ये अन्न व सुरक्षा अधिकारी जी.के. गोसावी, अक्षय भोपाळे यांचा सहभाग होता। याबाबत पेढा विक्रेत्यांनी सदर टीमला अगोदर हा मलाई पेढा असल्याची बतावणी केली। मात्र नमुने घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी सदरचा पेढा हा डेलिशियस स्वीट व हलवा असल्याचे सांगितले। यावरून सदर टीमने सदर पेढ्यात भेसळ असल्याचा निष्कर्ष काढला। सदर टीमने घेतलेले नमुने हे वरिष्ठ प्रयोगशाळेत पाठवले जाणार असून अहवाल आल्यानंतर ह्या पेढा सदृश्य वस्तूत भेसळ आढळली तर संबंधित व्यापाऱ्यांवर आणि इतर दुकानावर कार्यवाही होणार। श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील पेढ्याच्या दुकानावर पेढ्यात भेसळ होत असल्याच्या तक्रारी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांना प्राप्त झाल्यामुळे सदरची कार्यवाही झाल्याची माहिती सहायुक्त प्रमोद पाटील यांनी दिली। शेगावात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची कुजबूज बऱ्याच दिवसांपासून सुरू होती। रिपोर्ट आल्यानंतर शेगावातील पेढा हा भेसळयुक्त असल्याचे सिद्ध होईल। बुलढाणा येथून आलेले अधिकारी मुंडे साहेबांना काय अहवाल पाठवतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे सदरच्या पेढा व्यापाऱ्यावर काय कार्यवाही होते याकडे सुद्धा लक्ष लागले आहे। सनसनी न्यूज शेगाव।